हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञान अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानश्रीच्या उपासनेच्या चिंतनाला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण सुरुवात केलेली आहे आदिभूत क्षरो भाव पुरुषाधिदैवतम अधियज्ञो अहमेवात्र देहे देहभृतांवर या 4थ्या श्लोकाचं निरूपण माऊली सांगायला सुरुवात केलेले आहे। माऊली बोलतात इथं वर्णन केलेलं आहे। आता आदिभूत जे म्हणिपे तेही सांगा संक्षेपे तरी होय आणि हरपे अब्र जैसे तैसे असते पण आहाच नाही होई जे ते साच जया ते रूपा आणि ती पाच पाच मिळून या भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे जे वियोग वेळे भ्रमचे नाम रूपाधिक। माऊलीने आदिभूताचं वर्णन केलेलं आहे आणि आदिभूत सांगताना माऊली बोलतात की जे दिसतं आणि आभाळासारखं नाहीस होऊन जातं। आकाशामध्ये आभाळ काही काळ दिसतं आणि काही काळानंतर ते दिसेनासं होतं। काही वेळामध्ये त्यामध्ये बदलही होतो। त्याचं जे असणं पण जे आहे ते असणं म्हणजे उत्पन्न होणं आणि नष्ट होणं इतक्यापर्यंतच असतं। त्याची सत्ता उत्पन्न होण्यापुरती, त्याची सत्ता नष्ट होण्यापुरती असते। म्हणजे उत्पन्न होण्यानंतर नष्ट होणं हा त्याचा स्थायी भाव आणि त्याचं स्वरूप आहे। त्यामुळं 5 भूतांचा हा मेळा आहे। 5 भूतांच्या मिश्रणातून याची निर्मिती होते आदिभूताची। आदिभूत जे आहे ते भूतसंयोगे म्हणजे पंचमहाभूताच्या संयोगानं निर्माण होतं आणि भूतसंग आणि पंचमहाभूताच्या वियोगामुळं त्याचा भ्रंश होतो। म्हणजे याला फक्त नाम आणि रूप आकार एवढीच याची अस्तित्वाच्या खुणा आहेत, अन्य काहीही नाही। वर्णन करताना भगवंताची ही सृष्टी आहे याला अपरा प्रकृती असं माऊली बोलतात आणि याचं वर्णन 7व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे की अपरा प्रकृती म्हणजेच ही आदिभूत सृष्टी आहे आणि ही आदिभूत सृष्टीलाच आपण जग म्हणतो। जी सृष्टी ब्रह्मांड जी निर्मिती आहे 14 भुवनं आहेत, 84 लक्ष योनी आहेत, कितीतरी पशु पक्षी या सगळ्या जे आहेत ही वर्णन सगळं आदिभूताचं आहे। पण माऊली बोलतात याला आधार काय, याचा आश्रय आणि आधार फक्त पंचमहाभूत आहेत। पंचमहाभूत यातून जर काढून टाकले तर यांचं अस्तित्व दिसेनासं होतं, असेनासं होणार नाही, कारण ते असतंच फक्त आणि असल्यामुळंच दिसतं। असण्यासाठी काहीतरी त्याला कारण आहे म्हणून ते दिसतं, पण त्याचं वर्णन स्थूल सृष्टीमध्येच केलं जातं आणि ही स्थूल सृष्टी जी आहे ही स्थूल सृष्टी दिसते आणि नाहीशी होते। याला आधार जो आहे तो पंचमहाभूताचा आधार आहे आणि जेवढं क्षर आणि जेवढं शरीर आणि मन बुद्धीला जे आहे ते क्षेत्र म्हणजे अपरा प्रवृत्ती आहे। याचं एक वैशिष्ट्य माऊलीने मागच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, हे बदलतं आणि बदलणं आणि जन्म मरणशील असणं हा याचा एक स्वभाव आहे। उपजे आणि नासे नाशिले पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा। या सृष्टीचं वर्णन असंच केलेलं आहे की दिसते, जन्माला येते, दिसते आणि हळूहळू क्षीण होत नाहीशी होते, हे याचा स्वभाव धर्म आहे। म्हणून याला लटक असा शब्द वापरलेला आहे, जे वियोग वेळे भ्रमसे नाम रूपाधिक। लटक का,
तर काही वेळानंतर याचा नाश होतो. म्हणून त्याचं नाटक पण माऊली सांगतात. म्हणून याला आकृती, नाम, रूप, कर्म, जन्म, मृत्यू हे सगळं आदिभूताच्या वैशिष्ट्यातलं लक्षणांचे सगळे भाग आपल्याला माऊलींनी सांगितलेले आहेत. 32व्या ओवीपर्यंत माऊली वर्णन करतात. आणखीन एक पुढची ओवी बघा. तया ते आदिभूत म्हणजे मग आदिदैवत पुरुष जाणजे. आता आदिभूत सांगितलं, आता आदिदैवत काय आहे ते पुढे वर्णन करणार आहेत. आता आदिदैवताचं वर्णन आपण पाहणार आहोत. आपल्याला नुसतं वाचण्यामुळं किंवा भगवद्गीतेच्या श्लोकांच्या पाठांतरामुळं आतलं अर्थ जे भावार्थ गर्भित अर्थ जे माऊली सांगतात ते आपल्याला लक्षात येत नाहीत. त्यामुळं माऊलींचे अर्थ पाहत पाहत आपण जर गेलो तर भगवद्गीतेच्या श्लोकाचा उलगडा होतो. बऱ्याचशा भगवद्गीतेवरती भाषा बघणाऱ्या लोकांच्या आहेत, पण त्या भाषामध्ये सर्वश्रेष्ठ भाष्य कोणतं असेल तर ते आहे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका. एकदा सहज बोलता बोलता आमचे सद्गुरू डॉक्टर काका यांना आणि परमपूज्य मंदाते या दोघांनाही हा प्रश्न विचारण्यात आला होता की आचार्यांचंही भाष्य आहे, सगळीच भाष्य आहेत, पण चांगलं भाष्य जे आपल्याला प्रमाण भाष्य म्हणून वापरता येईल असं भगवद्गीतेचं भाष्य कोणतं, तर भावार्थ दीपिका असं ते बोलले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की जे अनुभवी लोक आहेत त्यांच्याकडून आपल्याला बघायला ऐकायला मिळतं की ज्ञानेश्वरी हे सर्वश्रेष्ठ गीतेचं भाष्य आहे. कारण ज्ञानेश्वरीनं भगवद्गीतेला एक मोठा उच्च दर्जा प्राप्त करून दिला. म्हणजे जगभर हे लोकांच्या तोंडामध्ये भगवद्गीता बसायला लागली. त्याला कारण काय आहे, भावार्थ दीपिका म्हणजे माऊलींची ज्ञानेश्वरी, ज्याला आपण प्रेमानं ज्ञानेश्वरी म्हणतो. सगळ्यानंतरच्या धुरंधर महात्म्याने त्याचं नाव ज्ञानेश्वरी ठेवलं. वास्तविक माऊलींनी दिलेलं नाव मात्र या ग्रंथाला भावार्थ दीपिका आहे. म्हणून ह्याचं वर्णन भगवद्गीतेचं वर्णन खरं वर्णन आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये बघायला मिळतं, असं त्याचं वर्णन सांगितलेलं आहे. तया ते आदिभूत म्हणजे मगापासून जे वर्णन केलं 32व्या ओवीपर्यंत त्याला आदिभूत म्हणजे मग आदिदैवत पुरुष जाणजे जेणे प्रकृतीचे भोगी जे उपार्जले. आता आदिभूत पुरुष ज्याला म्हणतात तो देहादी प्रकृतीनं संपादन केलेला जो भोग भोगतो आणि देहाच्या या शहरामध्ये राहतो, देहपुरीमध्ये राहतो, शयन करतो, त्या क्षरजीवाला आदिदैवत जाणावे. तोही क्षरपुरुष, त्याला त्या जीवाला आदिदैवत म्हणतात. म्हणजे देहाच्या आधारानं राहणारा जो आहे तो कोण आहे, जीव. आणि तो जीवाला माऊली आदिदैवत म्हणतात. म्हणजे पंचमहाभूतापासूनच्या आधारानं राहणारी जी सृष्टी आहे त्या सृष्टीला आदिभूत म्हटलं. आता आदिदैव जे म्हटलेलं आहे तो पुरुष, त्याला जीव म्हणतात. जो प्रकृतीने उत्पन्न केलेले जे असतं व मिळवलेलं असतं त्या भोगांचा फक्त भोग घेतो, अन्य काहीही करत नाही. हा जीव जो आहे हा प्रकृतीने निर्माण केलेल्या भोगावर काय असतो याचं अस्तित्व असतं. त्यामुळं याला देहरूपी पुरामध्ये, पूर म्हणजे शरीर, पुरी, त्या पुरीमध्ये देहरूपी पुरीमध्ये शयन करणारा जो आहे त्या अक्षरजीवाला आदिदैव म्हणतात. आता इथं पुरुष शब्द जो वापरलेला आहे हा पुरुष शब्द जातीवाचक नाही बरं का. स्त्री पुरुष हे जातीवाचक शब्द आहेत, पण इथला पुरुष शब्द जो आहे शास्त्राने कधीही वापरलेला प्रकृती पुरुष, त्या पुरुष शब्दामध्ये स्त्री आणि पुरुष दोन्ही येतात. कारण पुरुष शब्द हा चेतन जीव या अर्थानं वापरलेला आहे, तो जातीवाचक नाही. म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे पुरुषार्थ म्हणतात किंवा प्रकृती पुरुष म्हणतात. हा जो पुरुष किंवा पुरुषार्थ शब्द जे आलेत त्या ठिकाणी स्त्रियाचा उल्लेख का केलेला नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की पुरुष या शब्दाचा अर्थ चेतन जीव. त्यामुळं देहाला सतत त्याला तो जाणवणारा, मुळात याचं वर्णन करताना जीवाचं वर्णन केलेलं आहे, त्याला चिदाभास म्हटलेलं आहे वेदांतानं. पण हा देहामध्ये राहतो आणि देहालाच मी समजतो. सगळ्यात मोठी चूक जीवाची ती आहे. आणि म्हणूनच नंतर सगळ्या सृष्टीची जीवसृष्टीची निर्मिती होते. अगोदर आपण ईश सृष्टीची निर्मिती पाहिली, आता ही जीवसृष्टी आहे.
आदिदैवताची ही जीवसृष्टी आहे. कारण देहाला मी म्हणतो आणि देहासंबंधी जे जे म्हणून आहे त्याला माझं म्हणतो, त्यामुळे त्याचा एक स्वतंत्र पसारा तयार होतो. ह्याची एक काल्पनिक सृष्टी तयार होते. कारण दोन्ही खरी नाहीत ना. काल्पनिक सृष्टी का म्हटलेली आहे जीवाची? तर याला दोन्ही खरी नाहीत. काय देहाला मी म्हणतो तर मी देह हे खरं नाही, आणि देहासंबंधी असणारं सगळं जे आहे, जे पसारा आहे त्यानेच मांडलेला, तोही माझा म्हणतो हेही खरं नाही. पसारा खरा असेल पण त्याला माझा म्हणणं हे खरं नाही. पसारा खरा कधीपर्यंत? तो भगवंताची निर्मिती आहे आणि तो अनुभवाला येतो, स्पर्शाला जाणवतो, गंधाने त्याची ओळख पडते. म्हणून म्हणूया आपण वास्तविक तो सतही नाही आणि असतही नाही असं वर्णन वेदांतशास्त्राने केलं. पण तात्पुरतं आपल्या समजुतीसाठी म्हणूया की तो संसार सगळा खरा आहे. भला खरा असू देतो, तर खरा असला तर तो कुठल्या जीवाच्या मालकीचा नाही, पण तरी पण जीव म्हणतो हा माझा आहे, हे घर माझं आहे, हे शरीर माझं आहे, माझा मुलगा, माझी मुलगी, माझे आई वडील, हे सगळं वर्णन जे आहे ते काल्पनिक बोललेलं आहे. त्यामुळे मी करतो, मी घडवतो, देहाला मी म्हणतो, देहासंबंधी माझं म्हणतो, मी पाप केलं, मी पुण्य केलं, असं त्याचं बरळणं चालू असतं. वास्तविक पुण्य करत नाही, पाप करत नाही, कारण याला करण्यामध्ये हा जवळजवळ ब्रह्मरूप आहे. तो कसा असेल पण स्वतःला करता समजतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी करतो याला कर्तृत्वाची भ्रांती म्हणतात. देहाला मी म्हणतो याला ही काय म्हणलेलं आहे वर्णन की देह भ्रांती म्हणतात, देह सत्यत्वाची भ्रांती म्हणतात. सगळं जगातलं जे आहे ते माझ्या मालकीचं आहे. ते त्याला कशामुळं वाटतं? तर जगत सत्यत्वाच्या भ्रांतीमुळं वाटतं. देह मी आहे हे देह भ्रांतीमुळं वाटतं, आणि मी करतो, मी पाप पुण्याचा करता आहे असं वाटतं. त्याला कारण कर्तृत्वाची भ्रांती आहे. या तिन्ही भ्रांतीचा परिणाम होऊन जीव हा जीवरूपाला आला आणि राहतो कुठं? देहाचं जे शहर आहे त्या पुरामध्ये तो राहतो. म्हणून तो पुरुष असा शब्द वापरला. पुरीमध्ये, देहपुरीमध्ये राहणारा तो, त्याला पुरुष असा शब्द वापरला. म्हणून जेथे कर्तृत्व भोक्तृत्व धर्म येतात तिथं हे कर्तृत्व आणि भोक्तृत्व धर्म तो स्वतःच आहे असं मानून घेतो. त्याला आदिभूत आदिदैवत म्हणलेलं आहे. प्रकृतीचे भोगी जे उपहार दिले हे खरं त्याला माहीतच नाही. हे संसार ईश्वर सृष्टीपासून झालेल्या सगळ्या प्रकृतीपासून जे तयार आहे ते तयार झालेलं तो भोगतो. त्यामुळे त्याला वाटतं कर्तृत्व भोक्तृत्व धर्म हे माझेच आहेत. खरं बघायला गेलं तर प्रकृतीपासून पाप पुण्यात्मक कर्म घडतात आणि त्यापासून हा सुखी आणि दुःखी होतो. वास्तविक प्रकृती जड आहे, त्यामुळे ती काय स्वतः भोगतच नाही. सगळी ईश्वर सृष्टीची आहे ती जडच आहे, स्वतः काय भोगत नाहीत. ते भोगतं कोण? बघा, जीव भोगतो. आणि जीव भोगत असल्यामुळं प्रकृती जड आहे, तिला भोगता येत नाही. आणि म्हणून जीवाचं भोक्तृत्व जे आहे ते त्याच्या अंगाला लागतं. त्यामुळे मी करता, मी भोगता, मी 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 हे मी पण जे आहे ते मी पण आदिदैवताचं आहे. तो देहाच्या त्या शयन कक्षामध्ये राहतो, देहाच्या गुहेमध्ये राहतो आणि देहाला मी म्हणतो, देहसंबंधी माझे म्हणतो. आता लक्षात आलं असेल आपल्याला जीवाची ओळख, आणि त्यावरूनच वर्णन केलेलं आहे. उपनिषद सुद्धा आपल्याला सांगतं, दौ सुपर्णा सयुजा सखाया समान वृक्षम परिशस्वजाते तयो अन्य पिप्पलम स्वाद्वती अनश्नयन अन्य अभिचाकशती. वर्णनच केलं उपनिषदाना. ह्या वृक्षावरती, या संसार वृक्षावरती शौनकाला सांगताना ऋषी सांगतात, आपले हे शरीर देह म्हणजे हे एक वृक्ष आहे आणि या वृक्षासारखा देहाचाही नाश आहे. हा वृक्षसुद्धा काय टिकणारा नाही आहे. आणि या देह वृक्षावरती वृक्षासारखा देहाचा सुद्धा नाश आहे. त्या वृक्षावरती एकाच वृक्षावर दोन विचित्र पक्षी बसलेले आहेत अशी ही श्रुती सांगते.
आणि एका वृक्षाच्या त्याच एक जर तो पक्षी जो आहे तो वृक्षाच्या शेंड्यावरती बसलेला आहे आणि एक त्याच्या खालच्या फांदीवर बसलेला आहे, असं वर्णन या श्लोकामध्ये केलेलं आहे. दौ सुपर्णा संयुजा सखाया समानम वृक्षम परिशस्वजाते. वर्णन एक पक्षी वृक्षाच्या शेंड्यावर, एक खालच्या फांदीवर. आता जो शेंड्यावर बसलेला आहे त्याला परब्रह्म म्हटलेला आहे आणि खालच्या फांदीवर जो बसला आहे त्याचंच वर्णन आपण आता बघायला लागलोय की जो प्रकृतीकडून निर्माण होणारे सगळे भोग भोगत असतो आणि वर शेंड्यावर बसलेला पक्षी काहीही भोगत नाही, तो साक्षी रूपानं पाहत असतो. आणि भोगणारा जो खालचा पक्षी खालच्या फांदीवर बसलेला आहे तो भोगत असतो, सुख दुःख अनुभवत असतो, पाप पुण्याचा वाटेकरी तोच होतो, तो जन्माला येतो. म्हणून या दोन्ही पक्षी या देहातच आहे, एक भोगतो आणि एक निवांत राहतो. परब्रह्म आहे, निवांत आहे आणि जीव आहे, त्याला भोग आहे. आणि त्यामुळं इथं वर्णन करताना माऊलींनी एकाच तुकड्यामध्ये केला, जेने प्रकृतीचे भोगे जे उपार्जिले म्हणजे मिळवलेलं जे असतं ते सगळं प्रकृतीने मिळवलेले असतात भोग, ते भोग सगळे भोग भोगण्याचे काम हा जीव करतो. आणि जीव स्वतःला करता समजतो, जीव देहाला मी समजतो आणि सगळ्या समस्या इथून सुरू होत्यात बरं का. म्हणून पुढे वर्णनाने त्याचंच करायला चालू केलेलं आहे. आपण 33 नंबरची ओवी पाहिली, तया ते आदिभूत म्हणजे मग आदी दैवत पुरुष जाणजे, जेने प्रकृतीचे भोगिजे उपार्जले. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. काय सुंदर सुंदर शब्द, मराठीतले शब्द वापरलेले. पण मराठी भाषा समृद्ध करायची असेल आपल्याला तर ज्ञानेश्वरी सारखा दुसरा अगाध ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरीची खोली जर तपासायला आपण गेलो तर त्यामध्ये मराठी भाषेचा जो अलंकार आहे त्या मराठी भाषेला ज्ञानेश्वर माऊलींनी अलंकार चढवलेले आपल्याला ज्ञानेश्वरीच्या ओव्यामधून बघायला मिळतात. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराज हे मराठीच्या आद्य प्रवर्तक आणि जनक म्हणायला हरकत नाही. तर ज्यांनी हे शब्द जे आहेत हे शब्दसंग्रह आपल्यासमोर दिलेला आहे. याच्यातले शब्दांचा एक स्वतंत्र डिक्शनरी तयार होईल. ही डिक्शनरीसुद्धा करायला हरकत नाही बाजूला. काही लोकांनी याची डिक्शनरी पण तयार केलेली आहे. पण या शब्दांचा अर्थ सांगणारी एखादी डिक्शनरी आपल्याला स्वतंत्र पद्धतीनं तयार करता येईल. तो वर्णन कसं करतात बघा त्या जीवाचं. जो चेतनेचा चक्षु, चेतना जी आपल्या आतमध्ये आहे, मन बुद्धीत असणारा जो ज्ञानाचा प्रकाशक आहे, तो प्रकाशक ती डोळा आहे. चेतनेचा चक्षु, त्या चेतनेचा तो डोळा आहे. जो इंद्रिय देशींचा अध्यक्ष म्हणजे इंद्रिय देश जो आहे म्हणजे इंद्रिय रूपी सर्व इंद्रिय जे आहेत ते इंद्रियांचा तो अध्यक्ष म्हणजे प्रमुख आहे, तो स्वामी आहे. आणि जो देहास्तमानी वृक्षु, जो देहावसनाच्या वेळी संकल्परूपी पक्षी राहण्याचा वृक्ष आहे, तो देहास्तमानी वृक्षो संकल्प विहंगमाचा. विहंग पक्षी शब्द वापरलाय आणि पक्षी कसा संकल्परूपी पक्ष आहे. तो मरणाच्या वेळी देहावसनाच्या वेळी ज्यावरती हा पक्षी संकल्पाचा बसलेला असतो तो हा अधिदैवत आहे, तो हा जीव आहे. जीवाचं वर्णन अधिदैवताचं वर्णन करताना माऊली म्हणतात जो चेतनेचा चक्षु ही एक व्याख्या, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु हा दुसरी व्याख्या जीवाची कशी केली आहे बघा. आणि तिसरं जो देहास्तमानी वृक्ष संकल्प विहंगमाचा. जेव्हा देह जेव्हा त्याग केला जातो तेव्हा देह सोडताना हाच संकल्प करतो आणि संकल्पामुळंच परत जन्माला येण्याची व्यवस्था लावून जातो. हा त्याच वृक्षावरती बसलेला आहे. कुठला? संकल्परूपी तो जीवरूपी जो वृक्ष आहे त्या जीवरूपी वृक्षावर बसलेला हा एक पक्षी आहे. हा संकल्परूपी पक्षी आहे. म्हणजे संकल्प करण्याचं काम हा जीव करतो. आपण मनानं जो म्हणतो ना तो मन हे त्या जीवामधलाच एक घटक आहे. म्हणून माऊलींनी वर्णन करताना कसं केलंय बघा. आणि त्या ठिकाणी
चेतनेचा चक्षु. इथं अनुप्रास अलंकार वापरलाय बघा. इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा क्षु क्षुक्षोप शब्द जो आलेला आहे तो वापरणं किती अडचणीचं आहे. च 2 वेळा पाठोपाठ आलं, याला अनुप्रास अलंकार म्हणतात. चेतनेचा चक्षु, चेतना च 2 वेळा आलं, अनुप्रास अलंकार वापरला. यमक तरी आहेच त्यामध्ये, पण त्यामध्ये गेयता दिलेली आहे त्या ओवीला. त्यामुळे चेतनेचा चक्षु, इंद्रिय देशीचा अध्यक्षु, देहस्थमानी वक्षु, संकल्प विहंगमाचा असं वर्णन माऊली करतात. जो मन आणि बुद्धीमध्ये असणाऱ्या ज्ञानाचा प्रकाशक आहे, तो मन बुद्धीमध्ये राहतो आणि मनाचं प्रकाशन करतो. तो बुद्धीमध्ये राहतो आणि बुद्धीचं प्रकाशन करतो, चित्तामध्ये राहतो, अहंकारामध्ये राहतो आणि त्याचं प्रकाशन करतो. सगळ्या अंतःकरणाचा प्रकाशन करणारा हा एक चेतनेचा डोळा आहे, चेतनेचा प्रकाशक आहे. चक्षु चेतनेचा हा इंद्रियांचा स्वामी आहे, म्हणजे साक्षात भगवंत आहे. भगवंताचं सुद्धा वर्णन करताना इंद्रियांचा स्वामी म्हटलेलं आहे. गोविंद शब्द जो वापरलेला आहे ना, गो स्वामी, तर इंद्रियांचा स्वामी या अर्थानं गोविंद शब्द येतो. यावरून एक लक्षात येतं, हा साक्षात परब्रह्मच आहे. तसा विचार केला तर हा जीव तसाच आहे, म्हणून इंद्रियांचा स्वामी आहे. आणि तिसरी गोष्ट या ओवीमधली सांगितलेली, शरीराच्या अंतकाली, देहाच्या अंतकाली संकल्प करणारा जो जीवरूपी पक्ष आहे तो राहण्याचा हा वृक्ष आहे. कोण? आदिदैवत. आदिदैवताची व्याख्या करताना म्हणतात, हा जीवरूपी पक्षी जो आहे म्हणजे संकल्परूपी पक्षी जो आहे तो पक्षी या जीवरूपी झाडावर राहतो असंही वर्णन करता येईल. किंवा आदिदैवत रूपी झाडावरती राहतो आणि राहून काय करतो? देह अवसानाच्या वेळी संकल्प करतो. आणि संकल्प करतो म्हणजे काहीतरी वासना त्याची शिल्लकच असते, कारण भोग भोगणं हा त्याचा स्वभावच आहे. मागच्या दो सुपर्णा सविजा सखा या श्रुतीमध्ये आपण विचार केला की हे दोन्ही पक्षातला हा पक्षी जो आहे तो फक्त भोगण्याचंच काम करतो आणि भोग भोगण्यामुळं भोग भोगून कधी संपतच नाहीत. काही राहिलेल्या भोगांचा संकल्प करावाच लागतो. संकल्प करणं म्हणजे इच्छा करणं. म्हणून या झाडावरती बसून शेवटी जाता जाता आणि इच्छा करतो मृत्यूच्या समयी, त्याला आदि दैवत म्हटलेलं आहे. हा मनाचा चक्षु शब्द वापरला, मनाचा आणि बुद्धीचा डोळा आहे, ज्यामुळं मनाला कळतं किंवा मनाला संकल्प करता येतात. मन जसं सुखदुःखाचा अनुभव घेतं तर या डोळ्यामुळं. बुद्धीला जे कळणं जे आहे ते कळणं नावाची गोष्ट जी आहे ती बुद्धीची या चक्षुमुळंच आहे. म्हणून त्याला म्हटलंय चेतनेचा चक्षु. म्हणजे मनाला ज्यामुळे संवेदना होतात आणि बुद्धीला ज्यामुळं ज्ञान होतं तो हा डोळा म्हणजे आदिदैवत आहे. फार वेगळ्या भाषेमध्ये माऊली बोलतात बरं का. इतरत्र बघितलं आपण तर त्याची वर्णनं वेगवेगळी आहेत. आता ज्यांना जिज्ञासा आहे त्याने भगवद्गीतेच्या या श्लोकावर इतरांनी केलेल्या भाष्यावर सुद्धा बघावं. त्यामध्ये विशेष आता भाषा आपल्याकडे प्रसिद्ध असलेलं साधक संजीवनी जे आहे ते साधक संजीवनी नावाचा ग्रंथ, त्याचंही भाष्य गीतेवरलं आहे. नंतर आपल्याला आचार्यांचं भाष्य पण आहे. या सगळ्या भाष्यांचा विचार करता लक्षात येतं की हे जे भाष्य आहे फार वेगळा. म्हणून माऊली म्हणतात की मनाला ज्यापुढे संवेदना होतात, सुखदुःखांचा अनुभव येतो, बुद्धीला मी कळलं, मी जाणून घेतोय असं बुद्धीला वाटतं, मी बुद्धिमान आहे असं वाटायला लागतं, त्या बुद्धीचा चक्षु हा आहे, ज्ञानाचा प्रकाशक आहे. म्हणजे याचंच वर्णन उपनिषद करतं की मनाचा डोळा या शब्दाचा अर्थ काय करायचा? मनाचं मन, बुद्धीची बुद्धी म्हणजे बुद्धीचा चक्षु म्हणजे चेतनेचा चक्षु. बुद्धीचा डोळा म्हणजे बुद्धीची बुद्धी, मनाचा डोळा म्हणजे मनाचे मन, कानाचा डोळा म्हणजे कानाचा कान म्हणजे जो कानाला प्रेरणा देतो, जो मनाला प्रेरणा देतो आणि जो बुद्धीला प्रेरणा देतो तो हा चेतनेचा चक्षु म्हणजे वर्णन इंद्रिय देशीचा अध्यक्ष म्हणलेला आहे. त्यामुळे नखापासून केसापर्यंत ज्या संवेदना आपल्याला जाणवतात ना, हा सगळ्या शरीरभर व्यापून असतो. देहरूपी शरीरामध्ये आहे ना शयन करतो, त्यामुळे सगळ्या शरीरावर वापून असतो. आणि ती चेतना देणारी जी चेतना जी आहे, नखापासून केसापर्यंत संवेदना देणारी जी चेतना आहे ती जाणीव म्हणजे तो आदिदैवत आहे.
त्यामुळं कधीही आपल्याला पायाला जरी टोचलं तर चढ दिशी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. विचार करण्यासारखा मुद्दा आहे बरं काय, की आपल्या पायाला जर समजा काहीतरी वेदना झाल्या तर आपल्याला डोळ्यातून पाणी येतं, म्हणजे त्याचं कनेक्शन वरपर्यंत आहे. म्हणजेच देहभर राहणारा हा जीव आहे. आणि तेही म्हणून त्याला म्हटलेलं आहे की तो मनाचा चेतनेचा चक्षु. सगळी चेतना जी राहते व्यापून राहिलेली देहभर जी चेतना आहे ती सगळी चेतना या जीव रूपानं किंवा आदिभूत दैवताच्या रूपानं सगळीकडे राहत असते. त्यामुळे म्हणतात की भोग्य पदार्थाचा तो प्रकाशक आहे. जिभेला रस जो आहे तो प्राप्त होतो. जीवा चव जाणते. तो चव जाणते म्हणजे काय करते तर जिभेला चव असते कशामुळं तर ती असते त्याला कारण आहे की तो चेतन सगळीकडे पसरलेला आहे. तो त्वचेचा स्पर्श आहे, म्हणजे त्वचेला स्पर्श देण्याचं काम तोच करतो. नाकाला गंध जो कळतो तो त्याच्याच सत्तेवर करतो. म्हणजे जिव्हा, त्वचा, नाक ही सगळी इंद्रिये जी आहेत ही इंद्रिय काम करत असतात, ही त्याच्या सत्तेवर करत असतात. कारण सर्व इंद्रियांचा तो स्वामी आहे. म्हणून माऊली बोलतात इंद्रिय देशीचा अध्यक्षू. इंद्रिय देशीचा अध्यक्ष शब्दाचा अर्थ आहे अध्यक्ष म्हणजे तो सत्ताधीश आहे. त्याच्या सत्तेवर इंद्रिय काम करत असतात. आणि म्हणून जीव जो आहे त्याला अधिदैवत म्हटलेला आहे, तो इंद्रियांचा स्वामी आहे. त्यामुळंच आपल्याला त्याला गोविंद शब्द म्हटला किंवा पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रियांना होणारं जे वृत्तीज्ञान आहे ते त्याच्याच सत्तेवर आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं पंचज्ञानेंद्रिय काम करतात. मला कळलं आपण म्हणतो, मला जाणवलं म्हणतो, हात हलतात, सगळं जे चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेवरती चाललेलं असतं. आणि म्हणूनच तो इंद्रियांचा स्वामी आहे. इंद्रिय यांच्या प्रकाशानं प्रकाशमान होतात. फार महत्त्वाचा एक मुद्दा यामध्ये वर्णन केलेला आहे. इंद्रिय देशीचा अध्यक्ष या शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात. म्हणजे जर प्रकाशमान होण्यासाठी लागणारं सगळे जे कार्य आहे ते याच्या सत्तेमुळं होत असतं. कारण त्याची सत्ता पुरवल्यामुळंच त्याला पुढे जाऊन मार्गदर्शन मिळत असतं. इंद्रिय याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात आणि ती जड आहेत. इंद्रिय वास्तविक जड आहेत. माझा हात जड आहे, माझी बोटं जड आहेत, तरीसुद्धा ती हलतात. कारण त्या चेतनाचा डोळा आहे, तो चेतनेचा डोळा आहे म्हणून हलतात. नाहीतर ते कळलं नसतं. मला जे बाहेर दिसतं, बाहेरची इंद्रिय सगळी ग्रास्प करून आणतात, पाहतात, बघतात, स्पर्श करतात, जाणवतात, हे त्याच्या सत्तेवर. म्हणून चेतनेचा डोळा त्याला शब्द वापरलेला आहे. सगळं जे बाहेरून सगळं जाणून घ्यायचं आहे ज्याला वृत्तीज्ञान म्हणतात, ते वृत्तीज्ञान याच्या सत्तेवर असतं. सगळी मनवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती जी आहे ही याच्या सत्तेवर काम करते. म्हणून हा इंद्रियांचा स्वामी म्हटलेला आहे. सगळं वृत्तीज्ञान याच्या सत्तेवर होत असतं. म्हणजे होणारं ज्ञान जे आहे ते होणारं ज्ञान देणारा अधिदैवत नावाचा हा सत्ताधीश आहे असं माऊली म्हणतात. म्हणून इंद्रिय याच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात आणि जड असून सुद्धा हलतात. झाड सुद्धा जड हलतं, पण हलतं ना. म्हणजे शरीरामध्ये जे माझं बोलणं आहे हे बोलणं कुणाच्या सत्तेवरती येतं तर त्याच्या सत्तेवरती मला शब्द सुचतात किंवा शब्द सुचतात आणि सुचलेले शब्द बोलता येतात. त्याच्या सत्तेखेरीज बोलता येणार नाही. म्हणून वर्णन करताना तेच वर्णन फार महत्त्वाचं आहे की लक्षात ठेवण्यासारखंही आहे. इंद्रियाच्या प्रकाशाने प्रकाशमान होतात, ती जड असून सुद्धा चेतन वाढतात. उदाहरण दिलेलं आहे बघा. इंद्रिय जड असून सुद्धा चेतन वाढतात. त्याला कारण बघा. समजा एखादा काचेचा एक हे आहे, तर त्या काचेच्या आतमध्ये एक जर दिवा ठेवलेला असेल, आपण कंदील बघतो, पूर्वीचा कंदील, किंवा आत्तासुद्धा एखाद्या वेष्टनामध्ये, काचेच्या पारदर्शक वेष्टनामध्ये जर एखादा दिवा असेल तर तो काचेचा आतील दिवा जो आहे तो दिवा प्रकाशतो. आता वरती काच आहे आणि काच आहे पण दिवा आहे म्हणून प्रकाश दिसतो. काच मात्र प्रकाशत नाही. काच आहे मग इंद्रियांच्या द्वारे प्रकाशन करण्याचं काम हा आतला अधिदैवत करत असतो. दिव्यामुळं प्रकाश होतो.
दिव्यामुळं प्रकाश कळतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की काच आहे म्हणून नव्हे प्रकाश पडत बरं का. काच ही मदत करते, पण खरा प्रकाश दिव्याचा आहे. आणि दिवा हा आतला चेतन चक्षु आहे. हा इंद्रिय देशीचा अध्यक्षू आहे. म्हणजे आतमध्ये आहे म्हणूनच बाहेर प्रकाश पडतो. म्हणून आपण म्हणू शकत नाही की काच आहे म्हणून प्रकाश पडला. आपण बऱ्याच वेळा म्हणतोय हे बल्ब आहे म्हणून आपल्याला लाईट मिळते. नाही, तर लाईट म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, विद्युत आहे, वीज आहे म्हणून आपल्याला प्रकाश मिळतो. पण आपण म्हणतोय का दिव्यामुळं प्रकाश मिळतो. दिव्यामुळं प्रकाश मिळत नाही, तर दिवा हा इंद्रियांचं काम करतो, इंद्रियासारखं आहे. पण आत असलेली जी चेतना जी आहे ती चेतना म्हणजे ही आदिदैवताची आहे. आदिदैवत आत काम करत असल्यामुळं मनाला मनपण प्राप्त होतं, चित्ताला चैतन्य प्राप्त होतं. अहंकार मी म्हणायला लागतो, बुद्धीसुद्धा मला कळलं म्हणायला लागते. ही याच्यात सत्तेवरती. म्हणून हा जीव जो आहे इंद्रियाच्या प्रकाशाने, काचेच्यात उदाहरण त्यासाठी दिलं की काच ही जी काच वरची आहे आणि आत दिवा आहे. दिवा तो आदिदैवत आहे आणि काच म्हणजे इंद्रिय आहेत. म्हणून हा दुसऱ्या मुद्द्याचं वर्णन आपण बघायला लागलोय बरं का. तो इंद्रिया देशाचा अध्यक्ष आहे, कारण सगळी इंद्रिय याच्या सत्तेवर काम करतात. म्हणून त्याच्याकडे स्वतःची सत्ता नसते, इंद्रियांच्याकडे स्वतःची सत्ता नसते. तर तिसरा मुद्दा जो म्हटला बघा, देहस्थमानी वृक्षू संकल्प विहंगमाचा, अतिशय सुंदर आणि अगदी पारमार्थिक ज्याला मुद्दा म्हणतो आपण, तो मुद्दा मांडलेला आहे. देह सोडताना मनाने केलेले जे संकल्प असतात ते देहाबरोबर नष्ट होत नाहीत. देह जड आहे, पण देहाला चालवणारी चेतना जी आहे ते आदिदैवत आहे. आतमध्ये आदिदैवत चालवतो म्हणूनही चालतं. देह सोडताना मनाने केलेले जे संकल्प असतात ते मनाचे संकल्प म्हणजे जीवाचे संकल्प असतात. हा जीवरूपी पक्षी आहे आणि या वृक्षावरती राहतो आणि संकल्प करतो. आणि संकल्प केल्यामुळंच जन्माची सगळीची परंपरा आहे, दुष्ट परंपरा त्याच्या वाट्याला येत असते. कारण वाटतं आपल्याला देह संपला म्हणजे तो संपला. देह नष्ट होतो, स्थूल देह नष्ट होतो, पण स्थूल देहाला कार्यरत करणारा जो सूक्ष्म कारण देह दुसरे आहेत, ते दुसरे देह तसेच राहतात ना, ते मरतच नाहीत. कारण ते वासनेच्या रूपानं, संस्कारच्या रूपानं हे धारण करणारे सूक्ष्म आणि कारण देह कधीही नष्ट होत नाहीत. नष्ट व्हायला जीवनमुक्तीच लागते. मोक्ष आणि आत्मज्ञानाशिवाय सूक्ष्म देह कारण देह नष्ट होत नाही. स्थूल देहासाठी ज्ञानाची गरज नाही. स्थूल देहाला ज्ञान नाही झालं तर तो देह पडतोच, पण सूक्ष्मदेह पडावा हीच अपेक्षा सर्व साधू संतांची आहे. सूक्ष्मदेह कसा पडतो? माझ्या समोर, दृष्टीसमोर पडतो. ज्यावेळी स्थूल देह जिवंत असतो त्यावेळी सुद्धा सूक्ष्मदेहाचं मरण आपण अनुभवू शकतो. आणि सूक्ष्मदेह संपणं म्हणजे जीवपणा संपणं आहे. हा जीव जर संपला तरी आपल्याला जीवन संपत नाही. जीव आणि जीवन या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जीवन हे एक, त्यानंतर शिल्लक राहणारी प्रारब्ध संचित संपल्यानंतर शिल्लक राहणारी गोष्ट आहे. जोपर्यंत प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत शरीर शिल्लक राहील. पण बरेच वेळा जर आपण मुद्दा म्हणून सूक्ष्मदेहाला संपवू शकतो असा वेदांत शास्त्र सांगतं. आतला मी जो आहे ना तो मी संपवावा लागतो. आणि जो मी कसा आहे? अशुद्ध आहे. तो अशुद्ध असलेला मी संपला की जीव संपतो. जीव संपला तरी देह, स्थूल देह शिल्लक राहतो. सूक्ष्म कारण देह जरी नष्ट झाले तर उरलेला जो असतो तो देह शिल्लकच असतो ना, स्थूल देह. आणि स्थूल देहाच्या द्वारे ह्या मोक्षाचा आनंद प्रारब्ध संपेपर्यंत घेता येतो. आज आपल्याला अनुभवात येणारे साधू संत जी मंडळी आहेत ना, त्यांनी आपलं सूक्ष्म देह संपवला, म्हणजे संकल्प करणारी जी वृत्ती आहे ती संपवलेली आहे आणि मरणापूर्वीच जीवनमुक्तीचा आनंद घेतलेला आहे. हितवर्णन केलेलं आहे. मात्र मरणकाळी हा संकल्प करणारा जो आहे त्याला जीव म्हणतात, त्यालाच आदिदैवत म्हटलेलं आहे. म्हणून वासना संस्कार हे धारण केलेले असतात. वासना जळतच नाही. आणि वासना संपल्या तरच आपल्याला, म्हणून हे पाप आणि त्याची पाप पुण्यात्मक कर्मद्वारे जो स्थूल देह मिळेल तो नंतर काय करतो? ह्या वासनेच्या द्वारे
तू दुसऱ्या एखाद्या स्थूल देहामध्ये ते सूक्ष्म देह प्रवेश करतात. सूक्ष्म देह कुठं जातो तर दुसऱ्या एका स्थूल देहामध्ये जातो. बीज आहे सूक्ष्म देह. हे बीज वासनेचे बीज जळून जाय. तुकाराम महाराजांचा अभंगच आहे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. संतांच्या संगतीमध्ये आणि सद्गुरूंच्या संगतीमध्ये वासना जळून जातात. वासनेचं बीज जळून जातं. बीज असतं तेच आपल्याला जन्माला घालतं. म्हणून जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. नाथ महाराजांच्या हरिपाठामध्ये तुकडा आहे. जन्म का घ्यावा लागतो तर तो वासनेबद्दल घ्यावा लागतो. वासना कुठं असते? सूक्ष्म रूपाने या संकल्पामध्ये राहते. म्हणजे या जीवरूपी जो पक्षी आहे, संकल्प करणारा संकल्परूपी पक्षी आहे, जो या वृक्षावरती बसलेला असतो, हा कुठं जात नाही. तुझा संकल्प तयारच असतो. आणि जेव्हा दुसरा देह प्राप्त होतो ना, त्या देहामध्ये हा आहे त्या वासनेसहित प्रवेश करतो. आणि तीच वासना भोगण्यासाठी परत परत जन्माला येतो. फार सुंदर वर्णन केलेलं आहे बरं का आदिभूताचं, अधिदैवताचं. त्यामुळं अधिदैवत नावाचा जो पुरुष आहे तोही आतमध्ये आहे. पण तो आत काय करतो तर वासनारूपी एक जाळं तयार करून ठेवलेलं असतं. आणि मरताना तीच वृत्ती शिल्लक राहते. माझं काहीतरी राहतंच. सर्वसामान्य आम्ही जीव जो आहे त्यांचं काहीतरी शिल्लक कर्म असतंच. काहीतरी करायचं असतं आणि ते करण्यासाठी तो संकल्प करतो, इच्छा करतो. कारण आसक्ती, संसार आसक्ती जी आहे, देहासक्ती जी आहे, ती देहासक्ती संकल्प करायला भाग पाडते, इच्छा करायला भाग पाडते. त्यामुळे मी इच्छा करतो आणि तयार केलेली इच्छा, केलेले संकल्प भोगण्यासाठी तो वासनाची रूपी वासना देह जो आहे, तो वासना देह आपण त्याला म्हणूया, तो एखाद्या दुसऱ्या स्थूल देहामध्ये प्रवेश करून परत देहाच्या द्वारे जन्माला येतो, परत भोगतो. कारण भोगणे, प्रकृतीचं भोगणं हेच याचा स्वभाव आहे. त्यामुळे इथं वर्णन केलेलं आहे हा संकल्प आणि वासना या अधिदैव पुरुषाच्या ठिकाणी राहतात. म्हणून वर्णन करताना माऊली म्हणतात, जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, जो देहास्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा. देहावसनाच्या वेळी या संकल्परूपी पक्षी जो राहण्याचा वृक्ष जो आहे तो अधिदैवत आहे. त्यालाच आपण जीव म्हणलेला आहे. त्यामुळे जीव शब्दाला जरा पक्षी शब्द म्हटलेला आहे. कारण संकल्प सारखे बदलत असतात. पक्षी जसा ह्या फांदीवरून त्या फांदीवर जातो तसा ह्या जीवाचे संकल्प सुद्धा सतत बदलत असतात. आपला संकल्प कुठला एक टिकून राहतोय काय बघा. इच्छा कशा सारख्या बदलत राहतात बघा. इच्छा वाढतात, इच्छा कमी होत नाहीत. कधीही कमी झालेल्याचा आपल्याला अनुभव नाही. आणि ज्याला कमी झाले असं वाटत असेल त्याची साधक दशा उत्तम पद्धतीने चांगली चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्यांच्या इच्छा कमी व्हायला लागलेल्या आहेत, जितक्या इच्छा कमी तितकं संकल्प कमी होतात. आणि संकल्प कमी झाल्यामुळं आपल्याला शांतीचा अनुभव जास्त येतो. हा एक मुद्दा आहे. आणि या ओळीमध्ये सांगितलेल्या पुढच्या जन्माला कारण किंवा सुखदुःखाला कारण आताचे संकल्प आहेत. आणि हा संकल्परूपी पक्षी याच अधिदैवत झाडावरती बसून संकल्प करत असतो. मरणाच्या वेळी संकल्प करतो, असं मला हवं आहे, असं मला करायचं आहे. मग पुढच्या जन्मामध्ये येऊन आणि राहिलेली काही गोष्टी असतील. माझ्या नातवंडासाठी हे करायचं राहिलं, ते करायचं राहिलं, आणि कुठं काय करायचं राहिलं. माझे 4 धाम फिरायचे राहिले, 2 धाम फिरून झाले, 2 धाम फिरायचे राहिले. असं काहीतरी शिल्लक राहिलेला संकल्प असतो. तो इथं राहतो अधिदैवताच्या या वृक्षावरती. हे विचार केल्यासारखा मुद्दा आहे, अभ्यास करण्यासारखा सुद्धा आहे. म्हणजे एखादं आत्ताच्या विज्ञानाला सुद्धा चॅलेंज आहे त्याचं, की तो किती पटवून दिलेला आहे. हे पटवून देताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं याचा खोडाखोड करता येत नाही. इतके चांगले सिद्धांत मांडलेले आहेत वेदांतानं. आणि ते वेदांताचे, गीतेचे सिद्धांत माऊली या ओळीमधून प्रकट करतात. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु, वर्णन करताना म्हणतात तो चेतनेचा चक्षु आहे आणि इंद्रिय देशींचा अध्यक्ष आहे. माझी सगळी इंद्रिय त्याच्या सत्तेवर चालतात. कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मी हात हलवतो, पाय हलवतो, माझं इतकं 70-75 किलो वजन या ठिकाणावरून त्या ठिकाणी नेण्याचं काम हे अधिदैवत आतला करत असतोय पुरुष. हे आपल्याला ठाऊक नाही बरं का. मी देह मानतो, मग त्यामुळे माझा देह आहे असं आपण म्हणतो. माझा डोळा पाहतो, माझे कान ऐकतात, माझी बुद्धी जाणते, माझं मन पळतं. हे सगळे वरवरचे स्थूल अनुभव जे आहेत ते मी सतत अनुभवत असतो.
खरा अनुभव जो आत आहे तो कळायला लागला, म्हणून जीव कळून घेतला पाहिजे आपण. कालच्या चिंतनामध्ये आपण सुद्धा विचार केलेला आहे. जीव नावाचं तत्व काय आहे हे कधीतरी एकदा जाणून घेतलं पाहिजे, कळलं पाहिजे. जगत कळलं पाहिजे आणि जगात सगळ्याला दोन्हीला कारण असलेला जो आहे ते ईश्वरही कळला पाहिजे. त्याला आपण ब्रह्म म्हणू. त्यामुळं जगाचं मिथ्यात्व, जीवाचं ब्रह्मत्व आणि ब्रह्माचं सत्यत्व, ह्या 3 गोष्टी जाणून घेतल्या की वेदांत शास्त्राचा अभ्यास पूर्ण होतो. अन्य काही चिंतन शिल्लकच राहत नाही. आणि ज्यावेळी याच्यावर चिंतन होऊन विचार होऊन आपण करायला लागतो त्यावेळी जगत सत्य नाही, जगाला मिथ्यात्वच द्यायला पाहिजे. जीव जो आहे तो कसाही असला तर तो ब्रह्मरूपच आहे, फक्त त्याची जाणीव आपल्याला नाही. आणि ब्रह्म जे आहे ते एकमेव सत्य आहे, अन्य काहीही नाही. जीव सुद्धा सत्य नाही, काल्पनिक गोष्ट आहे. आणि जगत हीच काल्पनिकच गोष्ट आहे. हे एक पडलेलं स्वप्न आहे. आता पुढच्या भूमीमध्ये आपण पाहणार आहोत. कारण अज्ञानाची झोप असल्यामुळं अज्ञानाच्या झोपेमध्ये स्वप्न कसली पडतील सांगा बघू. आता जो आम्ही सर्वजण आहोत हे सगळे जीव अज्ञानाच्या झोपेमध्ये घोरत पडलेले आहेत. आणि घोरत पडलेले असताना त्यात जी स्वप्न पडतात, त्या स्वप्नाला संसार म्हणतात, त्याला प्रपंच म्हणतात, त्यालाच मुलं बाळांनी जग म्हणतात. हे मोठ्या अज्ञानाच्या दीर्घ स्वप्नामध्ये असलेलं दिसत असलेलं भासमान सगळी सृष्टी आहे असं वर्णन माऊली पुढे करणार आहेत. याचा वेळ संपलेला आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.